जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। स्वतःचं ठेवा झाकून दुसऱ्याचं बघा वाकून। वर्धा नगर परिषद मुख्याधिकारी विजय देशमुख करणार सेलूच्या निविदा घोटाळ्याची चौकशी। अटी व शर्तींना टांगणीला लावत केली होती मुख्याधिकारी अग्रवाल यांनी निविदा प्रक्रिया। सेलूचे मुख्याधिकारी अनुप अग्रवाल यांच्यावर होता निवेदेत पक्षपात केल्याचा आरोप। आता तरी चौकशी निपक्ष होणार का? सेलू नगर पंचायतीचा कारनामा गेल्या काही दिवसात बोगस निविदा प्रक्रियेमुळे चांगला चर्चेत आहे, ज्यात संशयास्पद निविदा प्रक्रिया आढळून आल्याने झालेल्या प्रक्रियेतील आरोपांबाबत सत्यता जाणून घेण्यासाठी चौकशी समिती नेमली आहे, ज्यात वर्धा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय देशमुख यांच्याकडे कमान सोपवण्यात आली। नगर पंचायत सेलूद्वारे जवळपास 42 अधिक कामांच्या निविदा प्रक्रिया करण्यात आल्या, मात्र त्यात काही कामांकरिता आपले सादर दस्तऐवज सत्य असल्याचं 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र देणं बंधनकारक असताना शासनाच्या निधी बुडवत जुन्या झेरॉक्स स्टॅम्पवर नोटरी न करता प्रतिज्ञापत्र सादर केले होते। यातच तांत्रिक लिफाफे कंत्राटदारासमोर उघडण्यात आले नसल्याची लेखी तक्रार ही कंत्राटदाराने केली। त्यावर मुख्याधिकारी अनुप अग्रवाल यांनी जनसंग्राम न्यूजद्वारे विचारणा केली असता घुमच्या उत्तर दिली आणि प्रश्नास बगल दिली। प्रतिज्ञापत्र जे आहे आपल्या सादर करण्यात आले होते हे 100 रुपये स्टॅम्प पेपरवर होते की झेरॉक्सवर होते? ते सांगतोय की आम्ही त्याचे सगळे निवेदी पत्रातले त्याचे कागदपत्र बघितले आणि 2000 सरळ प्रश्न आहे, आपला सादर करण्यात आलेला जो स्टॅम्प पेपर होता प्रतिज्ञापत्राचा हा झेरॉक्स होता की जो आहे ओरिजिनल होता 100 रुपये स्टॅम्प पेपर होता? ते एकदा अजून मला खात्री करावं लागेल, बघावं लागेल। मात्र जे काही आम्ही प्रक्रिया केलेली आहे ती शासन निर्णयानुसार केलेली आहे। तर दुसरीकडे वर्धा नगर परिषदेच्या वर्षभरापासून प्रलंबित चौकशा व भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना न्याय न देता प्रश्न प्रलंबित ठेवत नगर परिषद वर्धेचा कारभार बघणारे मुख्याधिकारी विजय देशमुख सदर प्रकरणात आता नव्यानं चौकशी अधिकारी म्हणून नेमण्यात आले असल्याने स्वतःचे ठेवा झाकून दुसऱ्याचे बघा वाकून अशी परिस्थिती मुख्याधिकाऱ्यांनी निर्माण केल्याचं सर्वत्र बोलल्या जात आहे। त्यामुळे निदान देशमुख साहेब सेलू नगर पंचायतीत तरी निपक्ष चौकशी करणार का, की मुख्याधिकारी अनुप अग्रवाल यांच्या कारनाम्याला प्रोत्साहन देत त्यांचा बचाव करणार? याकडे नागरिकांचं लक्ष वेधलेलं आहे। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।